मूळव्याध ऑपरेशनशिवाय बरा होऊ शकतो का? हो, मूळव्याध ऑपरेशनशिवाय नक्की बरा होऊ शकतो. फक्त त्याचं मूळ कारण समजून घेऊन ट्रीटमेंट दिली पाहिजे. असं केलं तर मूळव्याध परतही होत नाही. यासाठी 2 पातळ्यांवर ट्रीटमेंट करावी. पहिली, पोट साफ होण्यासाठी आणि मलाचा कठीणपणा कमी करण्यासाठी औषधं. यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानं सुखविरेचन, त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण यातलं एक चूर्ण वापरावं. लक्षात ठेवा, ही सगळी चूर्ण एकत्रित अजिबात घेऊ नका. मल जर फार कठीण असेल तर हे औषध तुपातनं घ्यावं. दुसरी, पचन सुधारण्यासाठी, भूक वाढण्यासाठी आणि गॅसेस कमी करण्यासाठी औषधं. यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानं हिंगवाष्टक, सुंठ, शंखवटी ही औषधं घ्यावीत. त्या जागी लावायला शतधौत घृत वापरावं. त्यामुळे आगाग, खाज कमी होते. तसंच हळूहळू कोंबही कमी होतात. आता काही सोपे घरगुती उपाय. पोट साफ होण्यासाठी रोज रात्री गरम पाण्यातनं तूप घ्यावं. रोज उकळलेलं गरम पाणी प्यावं. रोज सकाळच्या जेवणामध्ये जिरेपूड घातलेलं ताक प्यावं. मात्र ताक घरचं आणि ताजं असावं. रोज किंवा 1 दिवसाआड सुरणाची भाजी खावी. सुरण हे मूळव्याधावर औषधासारखं काम करतं. पुदिना घातलेलं लिंबू सरबत घ्यावं. रोज दिवसभर काळ्या मनुका खाव्यात. आता आहार. सुरण, दुधी भोपळा, लाल भोपळा, पालक, चवळई, घोसावळं, पडवळ ह्या भाज्या आहारात असाव्यात. फळांमध्ये डाळिंब उत्तम. अंजीर, पपई हे पण चालेल. जेवणामध्ये घरचं साजूक तूप भरपूर खा. अन्न चावून चावून खा आणि जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या. शक्यतो इंडियन टॉयलेट वापरा. रोज थोडं का होईना पण चालणं ठेवा. हिरवी मिरची कटाक्षाने टाळा. बाहेरचं खाणं, बेकरी, मैद्याचे पदार्थ खाऊ नका. अशा प्रकारे योग्य आणि घरचा आहार, काही सोपे घरगुती उपाय आणि काही चांगल्या सवयी यामुळे मूळव्याध मुळापासून बरा होऊ शकतो.